मी यावर्षी 2001 आणि 2ची बॅच गेट टुगेदरच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्ट घेऊन किंवा तळमळीने अगदी आनंदानं उत्साहानं हा कार्यक्रम अरेंज केला। त्यामध्ये प्रामुख्यानं अनिल पवार, त्याचबरोबर श्रीकांत नाव सगळे अजून सगळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात उत्साहात हा कार्यक्रम ऑर्गनाइज केला। गणेश सलगर, शफी शेख, त्याचबरोबर सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केलाय। प्रत्येकानं आपापल्या परीने सगळे जे काय असेल किंवा आपण कसा स्टॅट झालोय, आपण सध्या काय करतोय हे फार महत्वाचं। शिकत असताना आपण अनेक प्रकारचे किंवा चांगल्या वाईट गुण शिकत असताना येत असतो, तर ज्यावेळेस जबाबदारीने आपण हे कार्यक्रम करत असतो त्यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडून सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत असतो। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णी या शाखेतील 2001-2 या वर्षीच्या बॅचचे विद्यार्थ्यांनी आज शिक्षक आणि विद्यार्थी गेट टुगेदरचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः या सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षकाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने ही 2001-2ची जी बॅच आहे, शाळेची परिस्थिती पाहिली तर अगदी 2 सत्रामध्ये शाळा भरत होती। शाळेचा परिसर, शाळेची इमारत, विद्यार्थी संख्या अभावी तशी अपुरीच होती, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी, शाळेचं बांधकाम व्यवस्थित पार पाडण्यासाठी नव्हे तर शाळा वर्जित अवस्थेत आणण्यासाठी या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी अगदी तन मन धनाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। शाळेमध्ये शिकत असताना अनेक प्रकारच्या खोड्या देखील केल्या, परंतु शिक्षकाच्या दबावापुढं आणि शिक्षकाचा मान राखत या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केली। आणि म्हणूनच आज हे विद्यार्थी 2001-2 या बॅचचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये, मग ते कृषी असेल, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, त्यानंतर प्रशासकीय असेल, राजकीय क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये या 2001-2च्या बॅचचे विद्यार्थी कार्यरत असलेलं पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने शाळेमध्ये शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारच्या खोड्या देखील केल्या, परंतु खोड्या करून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याचंच फळ या ठिकाणी आज विविध क्षेत्रामध्ये हे सर्व विद्यार्थी कार्यरत असलेले पाहताना आम्हाला मनापासून आनंद होते। खऱ्या अर्थाने आज या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा सन्मान केला आणि एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल 2001-2 या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी विद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने आणि व्यक्तिशः मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद। ही आमची 92-93ची बॅच आहे, पहिली बॅच आमची। म्हणजे आम्ही जॉईन झालो 10-92ला आणि त्यानंतर जो वर्ग मिळाला त्या वर्गात ही सगळी मुलं होती। आता जवळजवळ 33 वर्ष पूर्ण झाली आणि सगळी मुलं वेल सेटल आहेत, सगळी त्यातली बरीचशी संपर्कात आहेत, वेल सेटल आहेत, पत्रकार आहेत, शिक्षक आहेत, कोण आदर्श शेतकरी आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या हाताखालून ही पिढी जी घडली त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहे त्यांच्या बाबतीत। 1992ला आम्ही ज्यावेळेस जॉबला लागलो त्यावेळेस ही 92-93ची पहिली बॅच, म्हणजे पहिलीचाच वर्ग आम्हाला 10-92ला आम्ही जॉईन झालो उजनीनगर शाळेमध्ये, त्यावेळेची ही पहिली बॅच। खूप हुशार, सांगल तसं ऐकणारी, अभ्यास करणारी। त्या मानाने आताच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडचं लक्ष कमी झालेलं आहे आणि पूर्वीचे मी तर सारखं आमच्या विद्यार्थ्यांना, आताच्या विद्यार्थ्यांना उदाहरण देते की पहिले माझ्या विद्यार्थ्यात ढतला तो आत्ताचा हुशार आहे, त्यामुळे या बॅचचा आम्हाला खूप अभिमान आहे। सन 2001-2 सालच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आज बोलवलेल्या या गेट टुगेदर कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचंच हार्दिक अभिनंदन। सर्व विद्यार्थी आज साधारणपणे 25 वर्षानंतर एकत्र येत आहेत। बराचसा बदल झालेला आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आणि आजच्या या विद्यार्थ्यांमध्ये पालक झालेले आहेत। खरं तर त्यावेळेला टेंभुर्णीमध्ये वेगवेगळ्या 5-6 हायस्कूल्स होते, त्यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून रयत शिक्षण संस्थेची शाळा न्यू इंग्लिश स्कूल ही अग्रेसर व्हावी यासाठी त्यावेळेच्या शिक्षकांनी
चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केले आणि त्याला निश्चितपणे प्रतिसाद मिळाला. परिसरातल्या अनेक गावातील विद्यार्थी या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येत होते. टेंभुर्णीमध्ये अनेक विद्यालय असूनही उशिरा निघालेल्या या विद्यालयामध्ये मी ज्या वेळेला त्या विद्यालयात 95 साली हजर झालो त्यावेळेला 400 विद्यार्थी आणि 6 तुकडे असणारी शाळा पुढं 5-6 वर्षातच 1000 विद्यार्थी संख्या आणि 14 तुकड्यावर गेलेली होती. म्हणजेच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेवर चांगला विश्वास आणि ओढा तयार झालेला होता. विद्यार्थ्यांचाही अतिशय चांगला प्रतिसाद, पालकांचाही चांगला प्रतिसाद, अतिशय गुणवंत विद्यार्थी ही गुणवंत शाळा आहे असं समजून त्या ठिकाणी येत होते आणि या विद्यार्थ्यांच्या सगळ्याच गुणांना, मग तो क्रीडा स्पर्धा असतील किंवा गुणवत्तेच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, SSCचा निकाल असेल, या सगळ्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी पालक यांच्या समन्वयानं निश्चितपणे चांगलाच प्रयत्न होऊन यशही मिळालेलं होतं. खरं तर त्यावेळेची शिक्षण पद्धती आणि आजची शिक्षण पद्धती यामध्ये खूप बदल झालाय. त्यावेळेला सोशल मीडिया नावाचा प्रकार फारसा नव्हता, नंतर तो तयार झाला. मोबाईल वगैरे, व्हॉट्सअप आणि आज तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स या वेगळ्या वळणावर सगळे येऊन ठेपलेलं आहे. यामध्ये निश्चितपणे आमचे हे विद्यार्थी जे आज पालक तयार झालेले आहेत ते आपल्या पाल्यांना तयार करतील. हे वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं यश मिळवून आज जबाबदार पालक म्हणून तयार झालेले आहेत. त्यांची पुढची पिढी आजच्या AIच्या जमान्यात निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं तयार होईल ही एक अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थ्याकडून किंवा आपल्या पाल्याकडून पालकाच्या अपेक्षा खूप मोठ्या झालेल्या आहेत. या निमित्तानं एक संदेश निश्चितपणे द्यावासा वाटतो. विद्यार्थ्यांचा जो कल असेल, त्याची जी मानसिकता असेल, त्याला वाव द्यावा आणि कुठलंही त्याच्यावरती ओझ लादू नये एवढीच एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. माझी विद्यार्थी ही कोणत्याही शाळेची एक गुंतवणूक असते आणि आम्ही निश्चितपणे एक चांगली गुंतवणूक केलेली आहे असं आजचा प्रतिसाद बघून वाटतंय. त्यामुळे सर्वांना धन्यवाद.
इतिहास लिहिला शाहिरांच्या डाबांनी घोड्यांच्या तापांनी तलवारीच्या खणखणाटांनी विजांच्या कडकडाटांनी पोत्राच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या जालीनं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून गरजा महाराष्ट्र वादा असं म्हणत कोंगवणाऱ्या वादळ वाऱ्यांचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून कोगळणाऱ्या निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम नमुना म्हणजे माझा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा रणसंग्राम गाजवणाऱ्या पराक्रमी सैनिकांचा महाराष्ट्र स्वातंत्र्य संग्रामाच्या मंतरलेल्या दिवसात ज्या नररत्नांनी महत्वाची कामगिरी बजावली त्या नररत्नांचा महाराष्ट्र वरुण रांगडा दणकट काळा ओघड दोघड मातीचा परिवंतरी संत महंत नांदली हा महाराष्ट्र आमचा याच मातीमध्ये ज्ञानियांचा राजा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली घडले याच मातीमध्ये संत शिरोमणी जगद्गुरु जगद्वंद्य तुकाराम महाराज घडले आणि याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचं हक्काचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्य आणि पवित्र भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगणाऱ्या महाराष्ट्रातल्या मराठी मातीत आणि मराठी मनात आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि आपल्या सर्वांचं शब्द सुमनानं मी पुनः एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. स्वागतम शुभ स्वागतम. यानंतर खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव आचार्य देवो भव मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असं मानणारी आणि सांगणारी आपली भारतीय संस्कृती खरं तर असं म्हटलं जातं की क्यों है आंधी के आधे क्यों है आंधी के आधे क्यों सूरज नहीं टूटते शहर के लिए अगर शहर गर्मी है तो सूरज की चाहिए साथ खरं म्हणजे अंधार हे एक सत्य आहे अंधार ही एक वस्तुस्थिती आहे आणि अंधार हाच या विश्वाचा मूलधर्म आणि गुणधर्म असताना आपण सर्वजण उपस्थित झाला व्यासपीठावरील आमच्या सर्वच सन्माननीय मान्यवरांना आमच्या पूजनीय वंदनीय आदरणीय आणि सन्माननीय आमच्या गुरुजनांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करतोय की आता या कार्यक्रमाचं उद्घाटन आणि दीप प्रज्वलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये करावं व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर जिच्यामुळं महिला समाजात सन्मानाला आणि प्रार्थमाने उभ्या आहेत त्या स्त्रीमुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या स्पर्धेच्या पहिल्या मोठ्या जातीला प्रतिभाची सावली आणि तुम्हाला सर्वांची माऊली असणाऱ्या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन व्यासपीठावरील आपल्या सर्वच सन्माननीय गुरुजन वर्गाच्या उपस्थितीनं आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतोय. दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा या लवलवत्या पेटत्या ज्योतीच्या साक्षीनं आज चोहीकडे चैतन्य पसरावं मांगल्य नांदावं आणि अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रेरणा या ठिकाणी आपण घेतोय. लय मोठं भाग्य आहे. सर्वजण आपण जवळपास 25-30 वर्षांनी आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्यामुळे तुमचा विषय घडलेला आहे असे आपले हृदय स्थापन व्हावं अशा सर्वांचं एका ठिकाणी एका मंचावरती आपण आज सर्वांच्या ठिकाणी दर्शन म्हणूया आशीर्वाद म्हणूया सगळ्यांचं मिळवतोय. आजपर्यंत आयुष्यात कल्लाच करत आलेलो तो कल्ला कुठेतरी कमी करण्यासाठी यांच्या आशीर्वादाची गरज भेटलेली आहे. हे आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी सर्वांच्यासाठी विनंती करतो की सायलन्स शांतता ठेवावी. तो एका ठिकाणी बोलतोय त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आमच्यातली काही सुविधा आम्हाला सोडून गेलेल्या आहेत. त्यांचे आज आम्हाला कितीही काही केलं तरी कितीही मोल लावलं तर ते पुन्हा आम्हाला भेटणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण केलेली आहे. आपली शिक्षक पण आहे त्याच्यामध्ये मोहिते सर असतील नवे तुम्ही माझ्या मनामध्ये प्रश्न मध्ये माझे अनुभव मी जरूर ठेवेन. पण एक थोडस सायलन्स बी सिन्सिअर. आता आपण सगळे मोठे झालं
असंच आनंदात आपण सगळे दिवसभर एन्जॉय करणार आहोत. पूर्ण स्टुडिओ पॅक आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. फक्त तुमचा वेळ हवा आहे. आपण आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया. सिद्धेश्वर विनंती करतो त्यांनी तुमचं मला हा यानंतर एक शाळेचे स्वरूप प्रोफेसर स्वरूप या ठिकाणी आपण घेतलं. सर्वांना एक विनंती आपण या ठिकाणी करतो की एक साथ कडे कडे पुन्हा बसण्याला थोडं पाया प्रेम सावधान, प्रेम विश्राम, प्रेम सावधान. पायाचा आवाज येत नाही. प्रेम सावधान. एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. बोला भारत माता की वंदे वंदे. खरं तर शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व रयत शिक्षण संस्थेचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य आदरणीय सन्माननीय पवार सर यांचा सन्मान होतोय. आणि सन्माननीय आमचे मित्र अनिल पवार सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. यानंतर व्यासपीठावर त्यांच्या समवेत उपस्थित असणारे विज्ञान क्षेत्रामध्ये असणारे सन्माननीय पाटील सर यांचा सन्मान होतोय. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शफी शेख. चला सन्माननीय पाटील सर, विज्ञानामध्ये खरं तर अवघड असणाऱ्या संकल्पना आपल्याला सोप्या करून सांगितलेल्या शिकवल्या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. हा सन्मान आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातला हृदयातला आणि आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गुरुवर्य मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी मगाशी सांगितलं यानंतर पुढील सन्मान होतोय सन्माननीय डोके सर यांचा सन्मान होतोय. सन्माननीय आपले मित्र गणेश सलगर यांना विनंती आहे की सन्माननीय डोके सर यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. फेटा श्रीफळ आणि शाल देऊन सन्मानित केलं जात आहे. मराठी विषयामध्ये प्रारंभिक असणारे आणि खऱ्या अर्थाने व्याकरण आपल्याला त्यांनी अतिशय सोपं करून सांगितलं ते सन्माननीय डोके सर यांचा सन्मान होतोय. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय त्यांचं. यानंतर पुढील सन्मान आहे सन्माननीय लोखंडे सर यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. समीर शेख आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सन्माननीय लोखंडे सर, खरं तर असं म्हटलं जातं की शिक्षकाजवळ दोनच रंग असतात, पांढरा खडू आणि काळा फळा. पण या दोनच रंगाने अनेकांच्या आयुष्यात अनेक रंग भरण्याची सामर्थ्य असतं आणि ते असतं गुरुवर्यामध्ये. आणि म्हणूनच आपल्याला असं वाटलं आणि म्हणून सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. यानंतर पुढील सन्मान होतोय सन्माननीय बोरगडे सर. विजय काळे आपल्याला विनंती आहे. चला विजय काळे आपण समोर या आणि सन्माननीय बोरगडे सर यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान करा. सन्माननीय बोरगडे सर. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांना मान असतो आणि म्हणूनच त्यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान
आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. आणि मी मगाशी सांगितलं की जोपर्यंत सन्मान चालू आहे तोपर्यंत टाळ्याचा गजर झाला पाहिजे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतोय सन्माननीय बरगुडे सर. धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान आहे सन्माननीय बरगंडे सर यांचा सन्मान होतोय. आणि किरण कदम आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. इंग्रजी विषयाच्या असणाऱ्या संकल्पना, इंग्रजीचं व्याकरण असेल, शिकवण्याची एक वेगळीच पद्धत आणि वेगळं विचार घेऊन ज्यांनी आपल्याला इंग्रजी शिकवलं असे सन्माननीय बरगंडे सर यांचा यथोचित असा आदरातिथ्य मान सन्मान त्यांच्या विद्यार्थ्यांकडून होतोय. आणि बेनेगावचे माजी उपसरपंचांच्या हस्ते सन्मान झाला. धन्यवाद. यानंतर सन्माननीय भुजबळ सर यांचा सन्मान होतोय. राजेंद्र माडिक आपल्याला विनंती आहे. खर तर गणित विषयामध्ये आपल्याला अवघड असणाऱ्या संकल्पना आणि गणित विषयाविषयी जर बोलायला गेलं तर आपण जन्माला आल्यापासून सर किती वाजता जन्माला आलो म्हणजे गणिताला सुरुवात झाली इथं पासून ते किती वाजता होणार आणि किती मन लागणार इथपर्यंतचा प्रवास म्हणजे तिथे सुद्धा गणित आहे. आणि जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत गणित विषयाची व्याप्ती आणि महती आणि हेच गणित विषय आपल्याला ज्यांनी शिकवलं असे सन्माननीय भुजबळ सर यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपण. धन्यवाद. यानंतर सन्माननीय भानुवशे सर यांचा सन्मान होतोय. अजय आदाते आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भानुवशे सर यांचा सन्मान करायचा आहे. खरं तर बदलत्या काळानुसार बदलणारं शिक्षणाचं स्वरूप आपल्या शिकवण्याच्या भूमिकेतून आणि गणितातील कोणत्याही संकल्पना अगदी सोप्या करण्याची आपली पद्धत सन्माननीय भानुवशे सर यांचा सन्मान होतोय. आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक लाडके आपले गुरुवर्य सन्माननीय भानुवशे सर. यानंतर सन्माननीय वरकुटे सर यांचा सन्मान होतोय. सन्माननीय वरकुटे सर. चला तानाजी बोरकर आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चला सन्माननीय वरकुटे सर यांचा सन्मान होतोय. प्राथमिक शिक्षण खरं तर सर्व शिक्षणाचा पाया असं म्हटलं जातं की हायस्कूलपेक्षा प्राथमिक शिक्षण अतिशय महत्वाचं आणि सर्व शिक्षणाचा पाया असतो असे सन्माननीय वरकुटे सर यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. आणि उजनी नगर केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख म्हणून ते आता सध्या कारभार आणि पदभार पाहत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सन्माननीय वरकुटे सर. यानंतर पुढील सन्मान आहे सन्माननीय आदारे सर यांचा सन्मान होतोय. आणि सन्माननीय गणेश व्यवहारे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सन्माननीय आदारे सर यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सन्माननीय आदारे सर. यानंतर सन्मान होतोय सन्माननीय शिंदे सर. खरं तर शिंदे सरांना कोण ओळखत नाही. 7वी पर्यंत उजनी नगर शाळेतलं शिक्षण त्यांचं अजूनही आम्हाला आठवतं आणि शिक्षणाची तीच पद्धत त्यांनी पुढे ठेवलेली आहे. आता सध्या ते पदवीधर म्हणून कार्यभार पाहत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि सन्माननीय राजू बरगंडे आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सन्माननीय शिंदे सर. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. यानंतर पुढील सन्मान होतोय सन्माननीय देशमुख मॅडम यांचा सन्मान होतोय. आणि मनीषा कुटे आपल्याला विनंती आहे
आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. सन्माननीय देशमुख मॅडम. खर तर प्राथमिक शिक्षण मी मगाशी सांगितलं की सर्व शिक्षणाचा पाया आणि खऱ्या अर्थानं आपण एखाद्या मंदिराकडे पाहतो त्यावेळी मंदिराचा कलश पाहतो. एखादं झाड मोठं झालेलं असतं, त्याचा वटवृक्ष झालेला असतो, परंतु त्याची मुळं ही जमिनीत असतात. एखादी इमारत कितीही मोठी झाली तरी त्या इमारतीचा पाया अतिशय महत्वाचा असतो आणि हा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या सन्माननीय देशमुख मॅडम यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या सन्मानासाठी. यानंतर पुढील सन्मान होतोय सन्माननीय टोंगले मॅडम. आणि आजच्या दिवसाचं एक विशेष असं वेगळं आगळं महत्व आहे, एक वैशिष्ट्य आहे की आज सन्माननीय टोंगले मॅडम यांचा वाढदिवस आहे. खरं तर शर्करा योग म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आपण दुर्गा ईश्वरची प्रार्थना करूया आणि त्यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि दहावी आयुष्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची प्रार्थना आपण या ठिकाणी करणार आहोत. आनंदाचा प्रत्येक क्षण तुमच्या वाट्याला यावा, फुलांचा सुगंध मनामनात दरवळावा. विद्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय टोंगले मॅडम यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतोय. अभिष्ट चिंतन सुद्धा आहे. आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. घेणार नाही त्याच्या पाठीमागचा माझा एक उद्देश हाच होता की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुरुवात टाकलो टू कम टुगेदर इज इम्पॉर्टंट बट इट्स पर्पज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एकत्र येतोय ही महत्वाची गोष्ट आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट कुठली आहे ते सगळ्यात महत्वाचं. आज आम्ही सर्व एकत्र आलो याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता की सगळ्यांनी एकत्र येऊन जो आनंद. मी पहिल्या वर्षी मला असं कॉन्फिडन्स नव्हता की एवढे सगळे विद्यार्थी येतील. मी बीट आम्ही संत निरंकारी मंडळाच्या मार्फत त्यावेळेस पहिल्या कार्यक्रम मानव सर आणि पाटील सर आले होते. तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला, रिस्पॉन्स मला चांगला भेटला आणि या वर्षी जर मला सगळ्यांचं सहकार्य भेटलं आणि सगळ्यांनी मिळून कार्यक्रम केला त्याच्यामुळं मी सगळ्यांचं विशेष असं आभार मानतो या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं की त्यावेळेस जी मुलं आली होती 20-22 वर्षातून आम्ही भेटत होतो, जो आम्ही पहिल्या नावी गावात असून सुद्धा आमच्या नाट्याकडे पडत नाही, प्रत्येक जण आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त आहे, परंतु गावात असून सुद्धा जागी भेटले होत नाही. पण एकमेकाचे दुःख नाही, सुखामध्ये कोणाचा सहभाग होत आला तरी चालेल, पण दुःखामध्ये जरी आम्ही त्याला सहकार्य करता आलं, नव्या मला इतर स्वरूपामध्ये त्याला मदत करता आली, पण एक आधाराचा शब्द जरी सुद्धा पाठीवर देता आला आणि त्याचं जीवन आनंदमय जर बनवता आला तर हे फक्त एकटीने होऊ शकतं, एकत्र येऊन घटना होऊ शकते. म्हणून याचा पाठीमागचा हाच उद्देश होता. पुढे मी जास्त वेळ घेणार नाही, बोलायला लागलो तर मी माझे प्रवचन पण असतात, मी तासभर बोलतो असा विषय. तर मी यानंतर सर्वांच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे, हेतू आहे की सर्वांनी एकत्र येऊन तो आनंद सेलिब्रेशन करावा, सर्वांनी असं प्रत्येक वर्षी यावं हे मी विनंती करतो. सर पुढचा कार्यक्रम आता एक सगळ्यात महत्त्वाची सुरुवात माझ्यापासूनच करतो. सुरुवात माझ्यापासून स्वपरिचय. आपण स्वतः आता बरेच चेहरे असे आहेत पुढे येऊन किंवा जागेवर पण करू, काय अडचण नाही असं विषय. स्वतःचं नाव सांगायचं. हा सुरुवात नाव. आणि मला असं वाटतं की आपण या ठिकाणी शाळेचं कॉम्पिटिशन केलेलं आहे. पहिली गोष्ट आम्ही उजनीगर प्राथमिक शाळा, तेच आम्ही रयतला पण एकत्र होतो, तेच आम्ही निर्देश क्लासेस पण एकत्र होतो. आणि काही याच्यामध्ये असते नसतं असं विषय, पण एक नवीन मित्र पण आपण त्या निमित्ताने भेटते. आणि गेस करा त्या काळाचे चेहरे आत्ताचे चेहरे ओळखले येतात का, आणि आठवा असा विषय. त्याच्यामध्ये पण एक वेगळं गमत आहे, आनंद आहे.
दुसरी स्वतःचं सांगताना काय सांगायचं, स्वतःचं नाव सांगायचं. माझं एज्युकेशन काय झालं, मी आता काय करतो, काही करू द्या, आता काही असू द्या. माझं असं मत मी पहिल्यांदा एक स्टेटमेंट सांगितलं, मी जे काय करतो ते माझ्या जीवनामध्ये यशस्वी करतो. आज जे यशस्वी जीवन कोणी काही ते आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत पण आपण करूया. पण पहिल्यांदा स्वपरिचय करूया. तर पहिल्यांदा या ठिकाणी मी माझंच सरांची तर सर्वांना परिचय आहे, पण माझा परिचय करून देतो. मी अनिल पवार जी पण परिचय करून देतो. आदाटे सर, मूळ गाव सलगर खुर्द, तालुका मंगळवेढा, सध्या मंगळवेढ्यातच स्थायिक आहे. 2015 साली मी सेवानिवृत्त झालो. टेंभुर्णी या ठिकाणी 2000 ला मी सेवेत रुजू झालो. तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याचं भाग्य मला मिळालं. तुमच्या बरोबरच माझा चिरंजीव अर्थात आपत्ती सांगणं माझं कर्तव्य. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा अजय आदाटे 2001-04 या वर्षात तो मला वाटतं टेंभुर्णी केंद्रात इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांकाने तो उत्तीर्ण झाल्याचा मला स्वार्थ अभिमान आहे. मुलगी आषाढाने तिही अगदी इथून मला वाटतं 10वी झाल्यानंतर इंदापूरला जाऊन ती 12वी आर्ट झाली. त्यावेळी 84% मार्क मिळाले. डीएड झाली. प्राथमिक शिक्षिका म्हणून सध्या मुलगी आषाढाने कार्यरत आहे. सुनबाई मला वाटतं पाटबंधारे विभागात सध्या कार्यरत आहे. अजय स्वतःचा व्यवसाय करतोय. त्याचबरोबर मुलगी प्राथमिक शिक्षक आहे. जावई शेती अधिकारी आहेत. पाटील सर कृषी अधिकारी आहेत. जावई एकंदरीत माझं आरोग्यही चांगलं आहे. एकंदरीत तुम्हा सर्वांच्या शुभ आशीर्वादानं मी सुखी आहे. ठीक आहे. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं की आपला एक मित्र डॉक्टर असावा, आपला एक मित्र डॉक्टर असावा, एक वकील असावा, एक इंजिनियर असावा, एक आप्पासारखा पैलवान असावा. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपला एक एक मित्र असावा. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्यावर कुठलीही वेळ आली, समजा दवाखान्यामध्ये काय आपल्या घरावर अडचण आली तर आपल्याला त्या मित्राचं मार्गदर्शन मिळावं. घराचं बांधकाम चालू करायचं, आपल्याला एखाद्या चांगल्या इंजिनियरचं फुकट मिळून जाईल ना प्लॅन. अशा सर्व क्षेत्रामध्ये मान्यवर असणारे आपले मित्रमंडळी आहेत. पोलीस पण असावा. अशी परत हॉटेल चालवणारा एखादा मॅनेजर असावा आपल्याकडे, ते गरज आहे. तर सांगण्याचा हेतू एवढाच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या या सर्व मित्रांमध्ये अशी सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आपली मित्रमंडळी आहे. खरं तर हा अभिमान आहे आपला. म्हणून सगळ्याला आपल्याला विनंती आहे की आपण आपला परिचय करून द्या. मी माझा परिचय करून देतोय. मी शिरीष कुमार रामचंद्र ढगे, आपल्या गुरुवर यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानदानाच्या आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. माडी पस्ती येथे मी कार्यरत आहे. धन्यवाद. मी प्रभाकर नागेश्वरने राहणार टेंभुर्णी. माझे 2 हॉटेल आहेत. नमस्कार, मी गणेश सलगर, सध्या पुण्यात स्थायिक आहे आणि IT इंजिनियर आहे. मी किरण कदम, सध्या आष्टी कारखान्यावर सर्व्हिसला आहे. किरण बबन कदम, राहणार वेणेगाव. मी सध्या आष्टी कारखान्यावर वर्षर म्हणून या पदावर काम करत आहे. सुदाम भारत रेड्डी, राहणार वेणेगाव. सध्या मी शेती करतो. मी समीर शेख, मी सध्या आपला ग्रामसेवक आहे. माझ्याकडे 3 ग्रामपंचायत आता राहणार मी टेंभुर्णी. प्रथमतः सर्व सरांचे शिक्षकांचे आभार मानतो. आणि अनिल हे सर्व नियोजन केलं त्याचे आभार मानतो. मी गोळकर, राहणार सध्या महेशगाव. मी सध्या रेल्वे सर्व्हिसला आहे, कुरवाडी वर्कशॉपमध्ये. काम असेल तर फोन संपर्क करा. माझे बरेच कामं केले.
हॅलो. मी राजकुमार करगंडे राजकुमार सोपान करगंडे मध्ये राहतो. महावितरणचं कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी काम करतो. मी दत्तात्रय भागवत चोरे आणि शाळेत माझी ओळख असं तर समजा आणि डोंगळे मॅडमचा इतका मार खाल्ला तुझे मॅडम पाहिजे होते त्यात पण भयंकर मार खाल्ला. आणि मी सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर आहे आणि जर इथे एखादा मोबाईल पण फिरत असणार काम जास्त घ्यायला मला आवडेल. हॅलो प्रमोद हनुमंत जगताप राहणार सध्या टीममध्ये राहतो आणि माझा छोटासा बिझनेस आहे. व्यवसाय ऍग्रिकल्चर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरचं मॅन्युफॅक्चर आहे आपलं आणि फूडमध्ये आटा चक्की वगैरेची हॅलो, माझं नाव दिनेश नंदकुमार सुतार. मी फर्निचर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करतो आणि शेती करतो. मी रवींद्रनाथ कुठे माझं कृषी केंद्र आहे टेंभुर्णीमध्ये. पंडित प्रभाकर कोळेकर राहणार टेंभुर्णी. मी सध्या शेती करतोय. नमस्कार, माझं नाव युवराज कृष्ण फुले. मी सध्या पोलीस डिटेक्टिव्ह नोकरी करतो. माझं नाव अजय आदाटे. मी सध्या एक ऍग्रिकल्चरची कंपनी आहे ऍग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी मी गेल्या 10 वर्षापासून चालवतोय आणि पूर्ण महाराष्ट्र आणि यावर्षी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही काम करतो. नमस्कार, मी सुभाष शेलवन टेंभुर्णी. समर्थ हायटेक शॉप ऍग्रिकल्चर माझा एक शॉप आहे. शेती प्लस विठ्ठलराव शिंदे दूध उत्पादक संस्था पडेल. नमस्कार सर्वांना, माझं नाव गणेश वासुदेव नवले. मी सध्या मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. नमस्कार सर्वांना, सर नमस्कार. मला प्रथम वाटलं फक्त पवार सर येणार आहेत, तुम्ही येणार आहेत फक्त वाटलं. सर दिसल्यावर मग तर लई भीती वाटली. आता मग काय भरपूर मनसोक्त मार खाल्लाय सगळ्यांचा. बाबा सर मागच्या बेंचवर बसणारे आम्ही आज 5 पैकी आनंद होतो की आज या ठिकाणी 20-25 वर्षातून सगळे भेटले. मन एकदम बहारून गेलं की बरं वाटलं. छान आहेत सगळे, तशीच्या तसे आहेत, थोडेसे आहेत झाले. काय काय तर नाव चेहरा लक्षात आहे पण नाव लक्षात आहे. तर माझं नाव सादिक मोलानी. माझं कला क्षेत्रामध्ये योगदान आहे. धन्यवाद. मी बालाजी गायगंडे फोटोकर चांगला फोटोकर. तर व्यवसायाला मी सुद्धा सगळ्यात 10 विद्यार्थी होतो. मला भुजबळ सरांच्या बॅचला एकमेव विद्यार्थी मी गणितामध्ये नापास झालेला आहे. नाहीतर स्टॉप लागते जाणार होते. मी सध्या शेती करतो आणि साऊंड सिस्टीमची कामं घेतो. धन्यवाद.
हॅलो, माझं नाव श्रीकांत मासुळे आणि असं एक इतर शिक्षक नाही की आपण त्यांचा मार खाल्ला नाही, कारण की कधी न मारणारे बरबडे सरांनी सुद्धा हल्ले आणि डोके सरांनी एवढा मार खाल्लाय उन्हाळी वर्गामध्ये. फक्त आपले सर म्हणले होते व्याकरण मी शिकवताना पुढचं काय बोलायचं नाही, मग ती मी येते म्हणून पुढचं बोललो 16 म्हणून असं काहीतरी व्याकरण पटापटा माझ्या पाठी इतकं मारलं. मग माझ्या शेजारी आपला गणेश सरकर होता, हा गणेश सरकर, आणि याला पण वाईट वाटलं जेणेकरून तो पण सांगणार होता, पण तुम्ही मला मारल्यामुळे तरी पुढे काही बोललाच नाही. आणि टोंगळे मॅडमचा पण पहिल्यापासून खूप मार खाल्लाय आणि म्हणजे आम्ही लहान असताना आमच्या किशोरसारखा कांगवा असायचा. मी आणि सचिन कुठे म्हणून होता, तो काय आला नाही. मॅडम म्हणले की तुमच्या केसाला वळण लावण्यापेक्षा तुमच्या अक्षराला वळण लावा, आणि केसाला वळण आजपर्यंत लागलंच नाही. गोष्टी अशा आहेत आणि इतका डर होतो की मला एखादं आपण म्हणजे अभ्यासक्रम करायचं म्हणले की मला 20 ते 30 वेळा म्हणजे आपल्या डोळ्या करून घालायला लागायचं. आणि कसं कसं 12वी सायन्स पास झालो. 12वी सायन्सला मी का गेलो ती पण मला माहित नाही, 11वी सायन्स साईडला. ओके, आणि पुढे जाऊन BSc ला नापास पण झालो काय, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आपलं प्लेन BA मध्ये केलं आणि परत MBA ला नंबर लागला, पण MBA क्लिअर केलं. आणि त्याच्यानंतर मास मीडिया नावाचं अहमदनगरला मी एक फिल्म मेकिंगची डिग्री घेतली. फिल्म मेकिंगच्या डिग्रीमधून मी 2016ला जी वाला बन मस्का म्हणून एक सिरियल होती, त्या सिरियलचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम केलं. आणि त्याच्यानंतर एक माझी स्वतःची मूव्ही चालू होती आणि ते आपल्या मूव्हीला प्रोड्युसर म्हणून नागराज जोंधळेची मामाची मुलगी होती. जेणेकरून लॉकडाऊन लागला आणि मूव्ही बंद झाली. मग त्याच्यानंतर काय सोर्स उभा राहिला नाही, मग स्वतःचा एक युट्यूब चॅनल मी स्टार्ट केला. टेंभुर्णीमध्ये कुणाचंच नव्हतं. मग त्यानंतर एक सोलापूर प्राईड नावाचे एक संपादक म्हणून मी एक साप्ताहिक चालवतोय. सध्या एवढाच प्रवास आहे माझा, पण आनंद वाटला की अनिल सरांना खरंच मी खूप शुभेच्छा देतोय की अक्षरशः आजकाल म्हणजे जे आहेत विद्यार्थी समोर आमच्या, म्हणजे आमचे मित्र हे म्हणजे काय किती मुलं आहेत. म्हणजे पहिल्यापासून माझा एकच प्रॉब्लेम आहे, स्टेजवर कधी आलो नाही. पहिल्यापासून मी बोकडा बोलत होतो मॅडम, आणि तुम्ही उजनीनगर शाळेमध्ये आपली प्रार्थना झाली की शिवविचार सांगायला पुढे लावायला. शिवविचार सांगायला पण येत नव्हतं, त्या दिवशी गैरहजर असायचं. आणि एक अजून प्रश्न असा होता की जेव्हा रयतला गेलो की एखादा नवीन शिक्षक आले की मी पॅन्ट खाली टाकायचो. ते काय म्हणायचं नाव सांगा, नाव सांगा, नाव सुद्धा सांगत नव्हतो. एवढं मी त्याकाळी बोबडा बोलत होतो. आणि आज खरंच खूप आनंद वाटतोय की एवढे शिक्षक लोकांच्या समोर बोलतोय आणि एवढे माझे मित्र सर्व म्हणजे मुंबईवरून आले, पुण्यावरून आले आणि यांच्याशी बातचीत झाली. खरंच अनिल सरांचं आणि जे संयोजक आहेत यांचं खूप खूप आभार मानतो मी. धन्यवाद. मी हनुमंत आत्माराम, सध्या मी भाभा ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटर मुंबई येथे कार्यरत आहे. सध्या माझं वास्तव्य मुंबई येथेच आहे. नमस्ते, मी सुनील नंदकुमार गायकवाड, माझं टेंभुर्णीमध्ये मेडिकल शॉप आहे. नमस्कार, माझं नाव शोएब नागपुरी. येतं गावात सध्या मी सोमानी मुंडा यांच्या बरोबर वर्किंग करत आहे. धन्यवाद. मी राजेंद्रेश्वर माळी गकोर्ली. मी सध्या बजाजमध्ये इंजिनियर म्हणून काम करतोय. मी सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे. गेट टुगेदर संकल्पना ही आपले मित्र अनिल पवार यांच्या डोक्यातून गेल्या वर्षीच पहिल्यांदा सुरुवातीला आली, पण त्यांनी त्यावेळेस एवढं मोठं स्वरूप नाही येतं. फक्त त्यांच्या एका संस्थेमार्फत आपण एकत्र येण्याचा प्लॅन केला आणि तो बऱ्यापैकी 50% सक्सेस झाला. पण आज आम्हाला अपेक्षा होती की एवढी मुलं नाही येणार, पण आपले मित्र खूप स्वयंस्फूर्तीने, पण काल संध्याकाळपर्यंत 20-30 लोकांचे रिप्लाय होते. पण आज बघितलं तर त्याच्या दुप्पट सगळेजण आले. खूप आनंद वाटला. आपले गुरुवरे पवार साहेब, पाटील सर, बरबडे सर, भुजबळ सर, आणि आम्ही वेळेचा शिक्षण घेत होतो, पण आम्ही ड मध्येच होतो, पण आम्ही हुशार झालो फक्त बांधव सरांच्या क्लासमुळे. आम्हाला गणित कधी समजलं, जगताप सरांनी शिकवलेलं गणित आयुष्यात कधी समजलं. फक्त 2 मार्काची गणित आणि बळजड एवढं शिकवायचे.
आणि पानवळे सरांनी सांगितलं की फक्त क आणि ड गट शिकलो आम्ही आणि गणितामध्ये अभ्यासाची एवढी ओढ लागली की त्या गणितामुळे सगळे विषय आम्ही सक्सेस झालो. रे शिक्षण संस्थेच्या बरोबर पानवळे सरांचे मी खूप आभार आहेत की आमची पिढी सर्व घडण्यामध्ये आणि थोडं अभ्यासाची आवड निर्माण झाली. रे शिक्षण संस्थेबरोबर पानवळे सरांचे खूप आभार आहेत. त्याबद्दल धन्यवाद. मी शफी करीम शेख तुर्ली, माझं मॅग्रो सेंटर दुकान आहे. हॅलो, मी अनुभव सराम नवजे. मी भारतातील सगळ्यात मोठ्या उद्योगपती माझे स्वतःचे 2 हॉटेल आहेत आणि उत्पादन स्वरूपामध्ये मी काम करतो. मोठ्या प्रमाणात आहे. हॅलो, मी किरण चंद्र काळे. सध्या मी केळी एक्सपोर्ट मध्ये काम करतो. लग्नाचं नाव नाही घ्यायचं आपलं. विजय सूर्यकांत काळे सोडले. व्यवसाय शेतकरी आहे, त्याच्याबरोबर मॅन्युफॅक्चरिंग आहे प्रो प्लॅटफॉर्मचं. हॅलो, नमस्कार. मी सारथी सुंदर. इतर जे काय शिक्षक मंडळ त्यांचा पण मी आभार आहे. ज्ञानदेव क्लासेसचे बांधवाचे सर आणि आपले सर्व मित्र परिवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी आहोत. जे काय आहोत आयुष्यामध्ये मी एमटेक डिझाईन आणि एमटेक प्रोजेक्ट मॅनेजमेंट केल्यानंतर कंपनीमध्ये जॉब केला फॉक्सवॅगन नावाच्या. त्यानंतर स्वतःची कंपनी टाकली मी श्री साई इंजिनियर्स म्हणून आणि त्याच्यामध्ये आम्ही फॅब्रिकेशनचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट देतो. गव्हर्नमेंट इंजिनियर अप्रूव्ड कंपनी आहे. त्यानंतर माझा स्वतःचा फास्ट फूड कॅफे ब्रँड आहे अंशिका केक्स अँड मोर गावात आहे. त्यानंतर मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही फूड्स अँड बेव्हरेजेसमध्ये प्रोझेनो नावाचा एक ब्रँड आणलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्युसेस आणि कोल्ड कॉफीचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. ऑर्डो स्क्वेअर नावाचा एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये एंजल इन्व्हेस्टर म्हणून एक दातांच्या दवाखान्याची चेन आहे. त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सध्या तुमच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत. असंच आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि साथ लाभ एवढीच अपेक्षा. धन्यवाद. मी कागद सिंगाडे, मी शेती आणि हॉटेल आहे माझं. पंकज हॅलो, मी पंकज कायला झालो केळी क्षेत्रामध्ये
माझं नाव रुपाली कोळपे, लग्नानंतरचं नाव रुपाली विजय चव्हाण. सासरचं गाव आहे इंदापूर आहे, पण सध्या मी छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाय्यक आहे. आणि फायनान्शियल क्षेत्रामध्ये जसं की आर्थिक नियोजन करण्याचं कृषीचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये मी काम करते. त्याच्यामध्ये तुमचं इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड SIP वगैरे मध्ये मी ऍडवायझरचं काम करते गेले 8 वर्षापासून. हॅलो, हॅलो, नमस्कार. मी विद्या मोरे. सध्याचं नाव माझं साधना सुनील सूर्यवंशी. नाळेवस्ती वेणेगाव या ठिकाणी 4 वर्ष प्रायमरी टीचर म्हणून काम केल्यानंतर मी सध्या सिंधुदुर्ग नगरी ओरस या ठिकाणी स्थायिक आहे. नमस्कार, मी सुप्रिया विष्णू गायकवाड. माझा परिचय सांगायचा म्हणजे आदरणीय सर घरपडे सरांना सगळी माहिती माहिती आहे. माझा एक झाली माझे आई वडील वाढले, माझ्या 2 बहिणींनी माझा सांभाळ केला. माझ्या मामाच्या घरी दिलेला आहे. मामाचं माझं शिक्षण मुली आहे, ते शिक्षक आहेत माध्यमिकला. 2 बहिणी. गेल्या वर्षी माझा भाऊ टेकडी वारला, बरेच जणांना माहित आहे. तेजस विष्णू गायकवाड रवींद्र फुटेचा बेस्ट मित्र होता. आता 2 वर्ष होते मला. माझ्या 2 बहिणी आणि आहे. मी घरी सगळ्यांचं आई वडील नाही आहेत मला. 2 बहिणी माझ्या काही पण सांभाळ करते आणि सासू सासरे सगळे करते. नमस्कार, माझे नाव उषा श्रीरंग कदम, गाव सुनी. लग्नानंतरचं माझं नाव सौ उषा महेश चव्हाण, गाव नातेपुते. मला अभिमान वाटतो माझे 1ली ते 4थी प्लस याचे गुरुवर्य सगळे इथे आहेत. मी आता कराड येथे प्राथमिक शिक्षिका या पदावर गेली 18 वर्ष कार्य करते. 18 वर्ष कराड येथे कार्यरत आहे. माझे मिस्टर MLA असून ते सिनियर कॉलेजला प्रोफेसर. धन्यवाद. माझे नाव मनीषा नागनाथ कुटे. लग्नानंतर मनीषा देवकर. मी हडपसरमध्ये आहे आणि मी 8 वर्ष रेसमध्ये जॉब केल्यानंतर आता माझी हडपसरमध्ये अकॅडमी आहे, नेत्रा अकॅडमी. आणि जॉब करत असताना ऍज HOD म्हणून सर मला भेटले. रयतमध्ये बरबडे सर, भाडिक सर आणि बाकीचे आणखी शिक्षक भेटले. सरांना मी आज HOD म्हणून सुपरविजन करत होते, पण बरबडे सर समोर दिसल्यावर पहिल्या वर्षी हाताकडे गेला की छडे आहे का सर म्हणते हे आपल्याला ओळखते का बघू, पण सर तुम्ही कुठं जरी भेटलं तर आम्ही तुम्हाला ओळखणार. नमस्कार, मी रुपाली प्रभाकर जाधव. सासरचं नाव रुपाली खन्नाड. मी गृहिणी आहे. हा नमस्कार, माझं नाव वंदना बाबूराव केसरकर, वेळेगाव आहे आणि माझं नाव वंदना संतोष पाटील. माझं लेडी शॉप आहे. मी विजया करते आणि माझं सासरचं नाव आहे विजया अभय मुदगल आणि मी कराडला असते आणि आमचा किराणा मालाचा व्यवसाय आहे. नमस्कार, माझं नाव विद्या शामराव फुले. नाव विद्या आणि अंगणवाडी सेविका म्हणून काम करते.
ज्योती नंदनकर, सध्याचं नाव ज्योती खोत, गणेश कौन्सिलमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते. मनीषा सुरेश काळे, सातरचे मनीषा नोमाल फडके, नमस्कार, माझे नाव सुनीता मध्ये माहिती संस्था माळेचं नाव सासरचं नाव मनीषा महेश बारसकर. मी महिंद्रा कॅम्पसमध्ये कार्यरत आहे. माझं नाव अमृता मांढरे आणि सासरचा अमृता दळवे. मी करमाळ्यामध्ये राहते. आमचे सर पण तिथंच नावाजलेलं महात्मा गांधी हायस्कूल आहे, तिथंच हायस्कूल टीचर आहेत आणि मी स्वतः पण करमाळ्यापासून एक 7-8 किलोमीटर गाव आहे तिथं घुरसडी म्हणून, तिथं हायस्कूल टीचर म्हणूनच कार्यरत आहे. माझं नाव रजनी हरिभक्त आहे. मी मराठी सोलापूर इथे असते. माझं स्टेशनरी शॉप आहे. माझं नाव सनी गायकवाड. मी सध्याला पुण्याला स्टेट ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो, नॉर्थ अमेरिकन शिप. नमस्कार, माझं नाव चंद्रक माझ्या. मी बारामतीमध्ये काम करतो. नर्समध्ये सर भारत फोर्समध्ये काम करतो आहे. या पुढे सर, पुढे नमस्कार, माझं नाव रोहित वादळ. मी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ऍक्टर आणि कोरिओग्राफर म्हणून काम करतो आणि माझं रेंटल कॉस्ट्युमचं दुकान आहे. मी अमर पत्रकार देशमुख सध्या शेती. मी प्रशांत स्वामी. माझं मेडिकल शॉप आहे. सकाळी न्यूज प्रिपरेशन आणि हाय लेवलचं दुकान. अनिल पवारचं विशेष करून अभिनंदन करेल. अभिनंदन यासाठी करेल की त्यानं त्यांचा पहिलीपासून ते 10वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व मित्र कशा पद्धतीने या संमेलनाला उपस्थित राहतील याचा काटेकोरपणे नियोजन केलं, त्यावर विशेष असं अभिनंदन करेल. मी थोडक्यात माझा परिचय करून देईल, तशी गरज नाही. मी पाटील BUP विश्वगुप्तन पाटील, राहणार वेणेगाव आणि त्याचा पहिले ते 6वी पर्यंत 5वी पर्यंत शिक्षण वेणेगावमध्ये झालेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. त्याच्यानंतर 7वी ते 10वी जनता विद्यालय टेंभुर्णी आणि 11वी 12वी मॉडेल विविधांगी प्रशाला माळेगाव आणि BSc माझा दयानंद कॉलेज सोलापूर आणि बीएड झाले अकलूज. त्यानंतर 1993ला आपल्या टेंभुर्णीमध्ये रयत शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल शाखा 91 साली निघलेली होती आणि दरम्यानच्या काळामध्ये ते 1989 पासून ब्लड बँकेमध्ये 1400 रुपये पेमेंटवर काम करत होतं. म्हणजे पूर्ण 24 तास ड्युटी होती. आणि मग तिथूनच तिथं बीएड कॉलेज मिळालं. बीएड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रयत शिक्षण संस्थेच्या या टेंभुर्णी शाखेमध्ये मी 16 जून 1993 रुजू झालो आणि सुरुवातीची आपल्या
10वी किंवा आता तुम्ही 10वी झालाय, ज्यावेळेस आम्ही रयतमध्ये सर्व्हिसला लागतो त्यावेळेची अवस्था अशी होती की आज 4 आलेले विद्यार्थी उद्या येत नसायचे, उद्या आलेले परवा येत नसायचे. आणि मग सगळ्या पालकांच्या घरी जाऊन रयत शिक्षण संस्था काय आहे, एक नामवंत महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची अशा खंडामधली पहिली संस्था आहे असं सगळं वारंवार सांगायचं. पण बाकीचे जे असतात चांगलं काही सांगायचं आणि वाईट जास्त सांगायचं. तिला मान्यता नाही, तिला ग्रँड नाही, यांना पगार नाही, खरंच पगार नव्हत्या. 5 वर्ष आम्ही बिन पगारी फुल अधिकारी, पण ही रयत शिक्षण संस्थाने तुमच्या सर्वांच्या सहकार्य, तुम्ही जर आला नसता तर तिथं तर केली असते. तुम्ही सगळ्यांनी हिला मोठं केलं आणि तुमच्यामुळं आम्ही मोठं झालं, आमच्यामुळं तुम्ही मोठं. आणि मग ही रयत शिक्षण संस्था नावा लोकांना तुम्ही आणणार आहेत म्हणून तुमचं विशेष करून अधिक अभिनंदन करेन. त्याचबरोबर विशेष असं हे जे स्नेह संमेलन किंवा गेट टुगेदरचा हा जो कार्यक्रम तुम्ही बनवताय, स्नेह मेळावा म्हणूया आपण, आणि हा सह मेळावा बनवत असताना तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य, एकटा नाही. तुम्ही आता सगळे खूप मला ते 60-70 जण झालेला आहे. एक ग्रुप तयार करा, त्या ग्रुपमध्ये सर्वजण आपले असले पाहिजे. त्यांच्याबरोबर आम्हाला देखील म्हटलं तर घ्या, म्हणजे काही नवं जुनं कळतं. आणि त्यामुळे काय आहे, ग्रुप कुणाला निमंत्रण द्यायची आमंत्रण द्यायची गरज नसतात. ग्रुपला टाकलं की तुम्हाला एका व्हॉट्सअपच्या क्लिकवर सगळं एकत्र येतील. या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला. अतिशय अगदी सकाळपासून बघतोय फुल सर्वजण गेले. पुन्हा मला वाटतंय छड्या द्यायचा, पुन्हा त्या आणलेलं श्रीकांत बोलवून आणला नको झालं नसताना, कारण आता छड्या बंद झाल्या. आणि त्यामुळं पण तुम्हाला सर्वांनाच असं वाटलं डोके संधी मारले, पाटील संधी मारले, भुजबळ सरांनी मारले, सगळ्यांनी मारले. मार हा काय आमच्यासाठी नव्हता, मार तुमच्यासाठीच होता. आणि एक 2000 सर मार हा काय आमच्यासाठी नव्हता, तुमच्यासाठी होता. आणि मार काय होता तुम्हाला सांगतो, शाळा नवी बघा, शाळा नवी निकाल लागला पाहिजे कोणाचा, शाळेचा जर निकाल लागायचा असेल तर तुम्ही पास झाला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थी बघा, मी काय म्हणतो, सगळे प्रत्येक विद्यार्थी तो स्वतःला ढ समजतो, तो सुद्धा पास झाला पाहिजे. दैनापासाला निकाल कधी आला, आपण काय सगळे हुशार विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतो, सगळे विद्यार्थ्यांना सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन होतं. आणि ज्याला काय येत नाही त्याला पण आम्ही उतरून आलो पण पाहिजे. आणि मग हिंमत घेतलेला तो पास झाला पाहिजे. आतापर्यंत मात्र नाही कोणीच नाही करत. आणि मग तो आलेला प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे. तुम्ही पास झाला तर शाळेत अधिकार 100%, एक वर्ग नापास झाले की 98%, 2 झाले की 96 लगेच. म्हणून आम्ही जवळजवळ निघाला असताय 2004 पर्यंत गेलो होतो. आणि 2004 पर्यंत कोणाचाही विचार न करता, कोणत्याही पालकाचा विचार न करता, विद्यार्थ्याचा विचार मार्क देऊन पास केला. पास पण केला दवाखान्यात आणून वगैरे असा. आणि मग हे आज पास तुम्ही झालेला, आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च पदावर आहे. आता तो सुद्धा माहिती त्याला म्हणतो वार्षिक गुलाटर सांगितले नाही, शेतीच करतो. प्रत्येक जण शेती करतो, पण त्या शेतीमध्ये आपण किती उलाढाल करतो, आपण जो व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपलं किती आर्थिक फायदा होतो किंवा आपण किती उलाढाल करतो हे करतो. आणि असे प्रत्येक जण मी काय म्हणतो बघा, प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा त्याच पदावर आहे की जेणेकरून आपण वेल सेटल झालेला आहे. आणि अशी तुमची उंच भरारी होऊ दे, आणखी ती प्रगती होऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुमची प्रगती हो, तुमचा आर्थिक उन्नती हो, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि थांबण्यापूर्वी राहिलं समाजात सांगायचं, ज्याच्यामुळे आम्ही करतो, माझे गुरु माझे मुख्याध्यापक की त्याने आम्हाला
काम कसं करायचं असतं रयतमध्ये बरं का, बाकीकडे तसं ते त्यांनी शिकवलं. त्यांनी सुद्धा आम्हाला एक प्रकारची शिस्त लावली. जसं आधी तुम्हाला तशी सरांनी आम्हाला शिस्त लावली की ती बिल्डिंग उभा राहिली. मला वाटतं तुम्ही पण कामं केलेली असतील. मग ते तुमच्यामुळे बिल्डिंग उभा राहिली आणि ती बिल्डिंग उभारत असताना आम्हाला आम्ही काम केलेलं नव्हतं. सरांनी आधी कपडे काढले, खड्या करायचा चालू केला बरोबर, आणि मग आम्ही हळूहळू नाचत काम करायला सोडतो. पण ती बिल्डिंग सगळ्यांच्या सहकार्याने आणि सरांच्या सहकार्याने उभा राहिलेली. मी 2004 पर्यंत 93 ते 6 वर्ष संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव, 1.5 वर्ष बेंगळूरला होतो, 1.5 वर्ष पुण्याला होतो, 3 महिना जेजुरी बसे MI स्कॅन म्हणून आले तिथे, आणि 5 वर्ष लासवण्याला सुपरवायझर म्हणून प्रमोशनवर, आणि पंढरपूरमध्ये रोपा आहे त्या रोपण्याला मुख्याध्यापक म्हणून 4 वर्ष, आणि तिथं सेवा झालं 2 वर्ष. सगळं व्यवस्थित आहे, मुलं वगैरे वेल सेटल आहे. तुम्ही स्वतः असंच वेल सेटल तुमची मुलं स्वतः व्हावेत एक 4 धन्यवाद सर. खरं तर सरांच्या मार्गदर्शनातून आपल्याला आपल्याविषयी असणारी त्याची तळमळ समजली. पण खऱ्या अर्थानं पाटील सर तुमच्याविषयी भौतिक शास्त्रासारखा विषय आपण शिकवावा, त्या विषयामध्ये 9 धडे असावं, आणि ते 9 धडे एप्रिल मे महिन्यामध्ये संपवावं, आणि फक्त जून पासून मार्च पर्यंत फक्त उजळणी असावी, आणि त्यामध्ये तुमचा तास 2रा असावा. अशा पद्धतीचं आम्ही 10वीला असताना बघितलं की मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये सरांचं भौतिकशास्त्र शिकवून पूर्ण झालं, आणि जून पासून उजळणी चालू झाली. आणि सरांची उजळणी म्हणजे काय साधी सुधी उजळणी नाही, बरोबर छोट्या छोट्या काट्या आणि उजळणी चालू. आणि त्यामध्ये 9वीला 5वा तास होता, 6वा तास. त्यावेळी आम्हाला 5व्या तासानंतर जेवणानंतर जरा इकडे तिकडे उशिरा यायला जमायचं, पण 10वीला 2रा तास, आणि त्यामध्ये सगळी उजळणी. त्या सगळ्या अनुभवातून आपण आलेलो आहे. धन्यवाद. यानंतर मी मार्गदर्शन आणि आशीर्वाद देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय वरपुडे सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वंदनगर टेंभुर्णी, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्ञानदीप क्लासेस या सर्व तिन्ही शाळेत या ठिकाणी विद्यार्थी जमा झालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रथमतः मी तुमच्या एकत्रीकरण येण्यासाठीचा जो पाया रचला अशा आमच्याच खात्यात असणारे अनिल पवार सर, डगे सर व तुम्ही सर्व मित्रांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. प्रथम आपण कुठलीही गोष्ट सुरुवात करत असताना एकत्र येणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा एकत्र येतात तेव्हा विचाराची देवाणघेवाण, जेव्हा विचाराची देवाणघेवाण नवीन मार्ग सुचते. म्हणून पहिलं पाऊल हे तुमचं एखाद्या गोष्टीकडे पडत असताना तुम्ही डगमगायचं नाही. या ठिकाणी मी माझा परिचय अतिशय थोडा करणार आहे, कारण आमचा अजून सेवानिवृत्ती झालेली नाही. इथं आम्ही जे प्राथमिकचे शिक्षक आहोत हे तिन्ही 4 एकाच वेळेस लागलं. फक्त देशमुख मॅडम लवकर रिटायर झालेले आहेत, तर डोंगरे मॅडम असतील, शिंदे सर असेल, मी असेल, आम्ही एकाच वर्षी. त्यावेळेस तुम्हाला मात्र नक्की सगळ्यांना बोलतो. 2030 साली आम्ही सगळे सेवानिवृत्त होता. आमच्याकडे पाहून वाटत नसेल हे आम्हाला शिक्षक होते पहिलीला, कारण अनेक जे रयतमध्ये होते आता आमच्याकडे जिल्हा परिषद शाळेला शिकून गेलेले विद्यार्थ्यांना माहिती आहे, पण जे रयतमध्ये होते त्यांना आमच्या तव्यांकडे पाहून वाटत नसेल हे आम्हाला शिक्षक होते. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की आमच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत राहण्याचे स्किल घ्या. तुम्ही स्वतःला सजवा, स्वतः नटा, स्वतः चांगलं राहा आणि तब्येत सांभाळा. व्यसनाकडे अजिबात जाऊ नका. व्यसन ही आपल्याला तर मारक आहे, पण आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा मारक आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही सगळेजण विवाहित आहात, तुम्हाला मुलं असतील, तुम्ही तुमच्या यशाकडे मार्गक्रमण करत असताल, पण जीवन जगत असताना काही गोष्टी, काही मूल्य, काही संस्कार हे आपण जपले पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण अजूनही तुम्ही आमच्या समोर आता विद्यार्थी असाल किंवा थोड्या वेळ तुम्ही तुमच्या मित्रमंडळीचे एकत्र पण
काही गोष्टी हा स्वतःला निर्धार केला पाहिजे आणि त्या स्वतः सांभाळल्या गेल्या पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. माझं नाव सांगतोय संतोष कृष्ण वरपुटे. मी MA BEd. मला 2 मुली आहेत. एक मुलगी MS सर्जन आहे, एक मुलगी BS लास्ट इयर आहे. या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केलाय आणि मला बोलण्याची संधी दिली. अशा प्रत्येक गोष्टीला सर तुम्ही सांगा त्याप्रमाणे मी करतो. आज त्याची सांगतोय मला अभिमान वाटतो जेव्हा तो तुम्हाला संकल्पना काढून टाका. तुम्ही ठराविक संकल्पना काढू टाका. कारण आता अलीकडच्या काळामध्ये श्रेणी आलेली. तुम्ही त्या श्रेणीमध्ये आहात. त्या श्रेणीमध्ये आहात म्हणजे तुम्ही एखाद्या स्टेप खाली असाल किंवा वर असाल. बॅक बेंचरचा किंवा फ्रंट बेंचरचा विचार करू नका. कारण ते सगळ्यात जे काय हालचाल करणार आहे ते बॅक बेंचर तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि या ठिकाणी मला सांगायला असेल माझा विषय मराठी विषय आहे. पासून सुरुवात जाते आणि ज्ञानापर्यंत जाते. म्हणजे अज्ञानापासून ज्ञान बनवण्याचं काम आम्ही हे सर्व शिक्षक मंडळी करतो. आणि म्हणून तुम्हाला मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, आपल्या प्रपंचाकडे लक्ष द्या. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी पाहिलं फक्त आपल्या या तुमच्या सर्व मित्रांमध्ये एक देशभक्त तेवढा राहून गेला. कुणीतरी सैनिक व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. तुम्ही सर्व क्षेत्रात आहात पण एक नवीन आपल्या देशासाठी आपल्या बेसमध्ये एखादा जायला पाहिजे होता. थोडंसं ठीक आहे पण तुमच्या मुलांसाठी तरी तशी तुम्ही मुलांना घडवा. NDAला पाठवा. तुम्हाला काही एकदम शिपाई म्हणून तुम्ही NDAला पाठवा आणि त्याला कर्म बनवा बनवा. पण देश सेवेसाठी मात्र तुम्ही सर्वांनी थोडंसं लक्ष द्या एवढं या ठिकाणी सांगतो. फक्त व्यसन करू नका. तुम्ही सगळं रसग्रहण करा. रसग्रहण म्हणजे त्याचा वाईट अर्थ घेऊ नका. तसं घेऊनच तुम्ही उसाचा रस घ्या. तुम्ही इतर सगळे रस घ्या. फक्त मद्यपान करू नका. ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं विचार आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शन ठरतील. यानंतर मी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय पानवशी सर. आजच्या या युद्धपद्धतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित या ठिकाणी होम सर आलेले आहेत. त्यांचंही आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत आजच्या युद्धपद्धतीच्या कार्यक्रमाचं अनिल पवार केलेलं आढळलं आणि मला पुन्हा एकदा तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली. खरंच तुम्ही सगळ्यांनी मिळून खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्यानिमित्त आपल्याला सगळ्यांना एकत्र येता येत आहे. माझा परिचय सगळं करून द्यायची गरज नाही मला वाटतं पण औपचारिकता म्हणून सांगतो. नारायण सुभाष बनवसे. 1ली ते 10वी सगळं शिक्षण ते मोठीतच झालं. 11वी 12वी अकलूज आणि ग्रॅज्युएशन इंदापूरला. आणि तुमची मला वाटतं क्लासची माझी 3री बॅच असावी. 3री बॅच होती. दुसरी बॅच होती. हा. आणि तिथून पासून मी शिकवतोय ते आज 26 वर्षाला शिकवतोयच. आणि खरं ह्याचं सगळं श्रेय ते आमच्या भुजबळ सरांना जातं. कारण मी जे घडलं ना ते रेतमुळं आणि गणित विषयात घडलं ते भुजबळ सरांमुळं. आणि त्यावेळेचे आमचे मुख्याध्यापक मी 8वीला असताना डोके सर मुख्याध्यापक होते आणि 10वीला असताना बरगंडे सर मुख्याध्यापक होते. आणि आम्ही 10वी होऊन गेल्यानंतर मला वाटतं पवार सर मुख्याध्यापक आले. आणि पाटील सर आम्हाला विज्ञान शिकवाय होते. बरगंडे सर इंग्रजीला होते. डोके सर मराठीला होते. आणि त्यानंतर पुन्हा क्लासमुळं बाकीच्या याचे सगळे स्टाफ आमचे मित्र बनले. आणि आता सध्या सुद्धा सगळी आमची मैत्री टिकून आहे. तसं पाहिलं तर बघा सध्या क्लास घेत घेत एकच विषय आपण सुरू होतो म्हणून सगळेच विषय सुधारायचे ठरवले म्हणून शाळा काढली. 2013 मध्ये शाळा महात्मा फुले विद्यालय स्थापन केलं. आज रोजी मला अभिमान आहे की ते मणी परिसरामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाची शाळा म्हणून आपण चालवतोय. आणि तुमची तर पिढी घडवलीच पण तुमची पुढची पिढी पण घडवायची मला संधी मिळाली आहे. कारण तुमच्या बऱ्याच जणांचे मुलं मुली आपल्या शाळेमध्ये आहेत. त्यांना शिकवायचा मला योग येतोय. त्यामुळं
आता ही खाजगी शाळा असल्यामुळं रिटायरमेंट भानगड नाही. त्यामुळं जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी ज्ञानदानाचं कार्य चालू ठेवणार आहे. आणि हे सगळं उभं आहे तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रात चांगले यशस्वी आहातच, पण तुमच्या लेकरांकडे पण खूप चांगलं लक्ष द्या. भविष्यातला काळ हा शिक्षणाशिवाय पर्याय नाही असा आहे. त्यामुळे तुम्ही मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण द्यायचा प्रयत्न करा, चांगलं घडवा, गुणवत्तेबरोबर सुसंस्कारित घडवा. आणि होतं कसं की बारकी लेकर आपला आदर्श घेत असतात, त्यामुळं आपण चांगला वागायचा प्रयत्न करूया. आपण जर घरात कधीच शिवी नाही दिली तर त्या लेकरांना शिवी माहीतच होणार नाही. पण तुम्हीच आपापसात जर आपण नवरा बायको भांडणं करत असेल तर त्या लेकरांना शिकवू लागणार नाही भांडणं करून. त्यामुळं सगळ्यांनी आदर्श वागा. तुम्ही खूप चांगलं आहात. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि तुमच्याशी पुन्हा एकदा संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. असं म्हटलं जातं की आता 2G आले, 3G आले, 4G आले, 5G आले, पण गुरुजीला पर्याय नाही. गुरुजीला पर्याय आहे का? नाही. आणि तेच ज्ञानदानाचे वृत्त करणारे सन्माननीय वानवसे सर, त्यांनी आपल्याला अतिशय चांगले विचार आणि मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. यानंतर मार्गदर्शन आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय तोंगळे मॅडम. आदरणीय व्यासपीठावरील माझ्यापेक्षा सिनियर असणारे सर, तसेच माझे सहकारी, माझ्या सहकारी शिक्षिका मॅडम, देशमुख मॅडम आणि माझे सगळे विद्यार्थी. खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपली दुग्धशर्करा योग म्हणल्यासारखंच, म्हणजे माझा वाढदिवस आणि तुमचं स्नेह मेळावा आणि त्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्हाला मॅडम खूप मारायच्या, खूप रागवायचा. आम्ही आमचा अट्टाहास असायचा की आमच्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन खूप मोठं व्हावं, खूप चांगला नागरिक बनावं. म्हणजे असं काय नाही की म्हणजे डॉक्टर आणि इंजिनियरच झालं तर तो विद्यार्थी खूप मोठा किंवा कलेक्टर झाला तरच तो विद्यार्थी खूप मोठा, असं नाही. पण तो ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रातला नंबर 1 व्हावा अशी आमची एक इच्छा असायची. आणि त्याप्रमाणे सगळे विद्यार्थी हे सेटल आहेत हे ऐकून खूप समाधान वाटलं. म्हणजे चिरा चिरा कडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, ज्ञानी तो बडवावा, हे ज्ञानाचे मंदिर आहे. तसं हे ज्ञानाच्या मंदिरातून जे आम्ही चिरे घडवलेले आहेत ते चिरे अगदी कुठेही बसणारे चौकोनी चिरे आहेत आणि ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आज सगळे खुश आहेत, सेटल झालेले आहेत. हे पाहून खरंच आनंद होतो. आणि सर म्हटल्याप्रमाणे की मुलं, बनवसे सर आता म्हणले की तुमची मुलं सुद्धा आमच्या हाताखाली येत आहे, कधी खरंच वस्तुस्थिती आहे. आता आम्ही पुन्हा उजनीनगर शाळेतच आहे आणि तिथं आमच्या हाताखाली गेलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची मुलं आमच्याकडे आहेत आता सध्या. आणि त्यामुळं एक पूर्वी कसं असायचं की घर कुटुंब व्यवस्था असायची, त्यात आजी गोष्ट सांगायची आणि त्यामुळं मुलं घरापासूनच संस्कार मिळायचे. मराठी शाळेत सुद्धा हा जिव्हाळा अजूनही जिवंत आहे. मराठी शाळेला जरी काही कोण नाव ठेवत असतील तरी मराठी शाळेशिवाय पर्याय नाही. कारण मराठी शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, ह्या अजूनही तितकेच आपुलकीने मुलांना शिकवलं जातं. जवळ बोलवून त्याची विचारपूस केली जाते. शिवाय त्याच्या म्हणजे आर्थिक परिस्थितीचा वगैरे काही विचार न करता सगळ्या मुलांना जीव लावला जातो. आणि ह्याचं एक उत्कृष्ट एक उदाहरण म्हणजे की आज 18 मेला माझा वाढदिवस आणि 18 एप्रिल 17 एप्रिल सरांची गणित आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी माझा वाढदिवस केला. माझा वर्ग 4थीचा वर्ग आहे. तर त्यांनी 18 मेला आपली गाठ पडणार नाही मॅडम म्हणून 18 एप्रिललाच माझा वाढदिवस करून टाकला. आणि सगळ्यांनी 4थीची मुलं म्हणजे 10 वर्षाची मुलं आणि ती स्वतः केकच्या दुकानात गेली, केक आणला
आणि माझा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा केला आणि तीच आठवण आज परत तुमच्या रूपाने माझ्याकडे उभा राहिली. आणि आम्ही म्हणजे तुम्हाला जे मारायचो किंवा रागवायचो त्यात एक अशी प्रामाणिक इच्छा असायची की तुम्ही चांगलं संस्कार घडावे आणि त्याप्रमाणे सगळे संस्कार घडलेले. मला माहित आहे आताच कोणीतरी सांगितलं की मॅडम खूप मारायच्या आणि श्रीकांत तर आईशिवाय आणि रडल्याशिवाय थांबतच नसायचा. आई असली तरच तो वर्गात बसायचा आणि आमचा वर्ग बंगल्याच्या वर्गात असायचा. बंगल्याच्या वर्गाला एक पोर्च होता, त्या पोर्च मध्ये त्याची आई शाळा सुटेपर्यंत बसून राहायची. आईला काय काम असेल तर वडी घेऊन बसायची. म्हणजे असं पहिलीचं वर्ष त्याचं कोण ना कोण त्याच्या सोबत असायचं. आणि अशा बरेचसे विद्यार्थी असे हाताखालून गेलेले. रुपाली म्हणजे काही आता सगळे सांगतात की मी म्हणजे दुकान आहे किंवा इंजिनियर आहे वगैरे. काही रेंजची मुलं जे आमच्या परिचयाचे नाहीत ते सुद्धा सगळे वेल सेटल आहेत, कोण पोलीस आहे. परंतु माझी विद्यार्थिनी रुपाली ही आज आजी झालेली आहे. ते सगळं प्रमोशन छान आहे. सगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या याच्यामध्ये टॉप लेवलला आहेत. त्यामुळे आम्हाला खूप समाधान वाटलं आणि इथं बोलवलं तुम्ही सगळ्यांनी, आमचा मान सन्मान केला, आठवणींना पुन्हा बहार आला आणि ह्या गोष्टी खूपच म्हणजे आताच्या काळामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्व आहे. आता पूर्ण शिक्षण पद्धती बदललेली आहे. आमच्या काळात खोडकुफाळा शैक्षणिक साहित्य जास्त नसायचं. आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे मोबाईलवर अभ्यास दिला जातो, ऑनलाईन पद्धतीने शिकवलं जातं. ग्रुप आहेत त्यांच्या शिक्षकांचे मुलांचे. परंतु जी जवळी आपली शिक्षकांची आणि आपली होती ती वेगळीच होती. आणि जरी ऑनलाईन पद्धतीने असलं तरी शिक्षकांशिवाय शिरीष म्हणलं त्याप्रमाणे पर्याय नाही. 4G येऊ द्या, 5G येऊ द्या, परंतु गुरुजींशिवाय पर्याय नाही आणि जिल्हा परिषद शाळाशिवाय तर मुळीच पर्याय नाही. म्हणून सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. मॅडमला दीर्घायुष्याची प्रार्थना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मॅडम मी मनोगतामध्ये सांगितलं की चौचोंडीमध्ये चारी बाजूला असणारं चिरं मॅडमनं घडवलं, पण या चिऱ्याला कुठेही तडा जाणार नाही. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना ग्वाही देतो. आणि कार्यक्रमामध्ये थोडासा बदल आहे. उशिरा पण वेळेवर आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय भोंगसर यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान करावा अशी मी सन्माननीय अनिल सर यांना विनंती करतो. आता फक्त एकच अध्यक्षीय मनोगत राहिलेला आहे. चला सन्माननीय भोंगसर आपल्याला विनंती आहे. आपल्या अमोल नवले आपल्याला विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. चला अमोल नवले आपण समोर या. सन्माननीय भोंगसर यांचा यथोचित असा आदरातिथ्य आणि मान सन्मान होतो. तर असं म्हटलं जातं की प्रत्येक वादळ पेलेली मी माझ्यात आत्मविश्वास आहे. प्रत्येक वादळ पेलेली मी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. सन्मान होतो सन्माननीय भोंगसर. प्रत्येक वादळ पेलेली मी माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन तर डोक्यावरती आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून सुद्धा सह्याद्री सारखा मी उभा आहे. जाऊन सांगा त्या वादळांना, त्या वादळाशी माझी गाठ आहे. खरं तर प्रत्येक वादळ आणि प्रत्येक संकट झेलण्यासाठी आपण सर्वजण सक्षम आहात. खरी आहे ती म्हणजे फक्त आपल्याला शुभाशीर्वाद आणि आपल्या पाठीशी शुभेच्छा आणि सदिच्छांची वर्षा. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय पवार सर. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सन्माननीय पवार सर. पहिल्यांदाच सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि संयोजक अनिल पवार कुणीतरी मोरके असलाच पाहिजे. सहकार्य सगळ्यांचंच असतं. अनिल पवार मोरके आणि तुम्ही सर्व त्यांचे साथीदार आणि अनिल पवारच्या बाजूला उभा राहिलेला आता तुम्ही केला चौकोनी चिरा मोबाईल. मी गेल्या 1 वर्षात माझ्या संपर्कात आलेला तुमचाच एक चौकोनी चिरा अजय आगाटे. मी किती क्षेत्रात तो काम करतोय हे मलाच कळलं नाही. किती शेती क्षेत्रामध्ये काम करतोय, स्वतः काही प्रॉडक्ट बनवतोय, महाराष्ट्रभर फिरून
कृषी संदर्भात मेळावा घेऊन मार्गदर्शन करतोय आणि गेल्या वर्षभरात ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या त्या निमित्तानं आम्ही 23 स्टेज दोघांनी मिळून गाजवतोय. एक उदाहरण का आपण सगळे चौकोनी चेहरे आहात. अगदी या हॉटेलचा मालक असलेला अमर देशमुख आज जरी इथं नसला तरी 2-3 वर्षापूर्वी असाच एक मेळावा शाळेत घेतला होता. त्यावेळेला तो अमर देशमुखही हजर होता. आज तो पुण्यात एक चांगला या रिअल इस्टेटमध्ये चांगलं काम करतोय. इथं पाहिलं तर एकच गुरुजीने संत व्यक्त केली, मिलिटरी सोडून बाकी प्रत्येक क्षेत्रात महिलासह आमच्या मुलींच्यासह सगळेजण निर्माण क्षेत्रात काम करत आहेत. आणि गुरूंचं यश यातच असतं की गुरुपेक्षा शिष्य मोठा झाला पाहिजे. ज्यावेळेला गुरुपेक्षा शिष्य चांगलं यश मिळवतो त्यावेळेला त्या गुरुचं यश हे उठून दिसतं. आज आपण या ठिकाणी एक गेट टुगेदर आयोजित केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. 2 दिवसापूर्वी आल्यानंतर मला फोन आला, सर रविवारी रिकामे आहात का? म्हणलं आता आम्ही कायमच रिकामे. 2014 पासून रिटायर झालो त्यापासून रिकामच आहे. तसं शेतीत काम करतोय. शेतीत बऱ्याचशा फळबागा केलेत, आंबा केलाय, सीताफळ केलाय, ऊस आहे आणि ते बघतोय. त्या फायदा तोटा बघण्यापेक्षा आपलं आरोग्य या बाजारावर त्या बाजारावर जाऊन एअरपटे दिवसभर मारलं तरी 1 दिवसाचं आयुष्य वाढतंय. मी साहेबराव दत्तू पवार, माझं मूळ गाव मरवडे, तालुका मंगळवेढा. 1981ला रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली आणि 1995ला पहिल्यांदा इथं मुख्याध्यापक म्हणून आलो. तर पूर्वी माझ्याच गावी असलेल्या मरवडेच्या रयतच्या शाळेत माझं 8वी पासून शिक्षण झालं आणि कॉलेजचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका योजना छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. त्यामुळे मराठी पाटील सरांनी सांगितलं की आम्ही काम कधी केलं होतं पण सरांनी पहिल्यांदा खड्डा काढायला सुरुवात केली. मी कमवा शिका योजनेत म्हशी राखल्या, बांगल्यात केली, तिथं शेती आहे, म्हशी आहे, पिठाची गिरणी, सगळा त्या सगळ्यामध्ये काम केलेलं होतं आणि मुळात शेतकऱ्याच्या घरात जन्मलेलो आपण. त्यामुळे कुठलंही काम करायची लाज किंवा सवय नाही असं काही नव्हतं. 31/5/2014ला मी माझ्याच गावातून मरवड्यातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. 4 वर्ष शेवटची माझ्या गावात नोकरी केली. एक मुलगा एमई कॉम्प्युटर झालाय आणि सिटी बँक नावाच्या आयटी क्षेत्रातली त्यामध्ये तो काम करतोय. चांगलं पॅकेज आहे त्याला. त्याची मिसेस ही बी फार्मसी झाली आहे आणि ती मेडिकल आयटी मध्ये काम करते. मुलगी MCA झाली पण ती काही जॉब करत नाही. जावई MCA झालेले आहेत आणि तेही सिटी बँकेतच चांगल्या पॅकेजवर ते जॉब करतायत. जावई, मुलगी, नात आणि नातू सकाळी 10 वाजता पुण्यातून निघालेत. थोड्या वेळात इथे येतील आणि मला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमचा किती वेळ कार्यक्रम आहे कदाचित जास्त असेल तर तुमच्या पूर्ण वेळेमध्ये ते हजर राहू शकणार नाही. त्या आधी की त्याच्याबरोबर मी जाणार. 1995ला या ठिकाणी हजर झालो. आता ते अजय दादाने सांगितलं की इथं मेळावा बोलवलाय, गेट टुगेदर आहे. मी 2 दिवसात काही शिक्षकांना फोन केले. ते म्हणले आम्ही काही त्या बॅचला नव्हतो त्यामुळे आम्ही येत नाही. मग ते माणिक सर आम्हाला मिळत नाही. माणिक सर असतील, जगदाळ सर असतील, भाऊ कांबळे सर असतील की 2-4 जणांना मी डोईपुरे सर याच गावचे नाही. मी त्या चौघांना फोन केले. ते म्हणले पण इथं आल्यानंतर एक वेगळं चित्र बघायला मिळालं. तुम्ही प्राथमिक शाळेपासून अगदी क्लास ते बाणवसे सर हे शिक्षक ह्या सगळ्यांनाच बोलवलंय. हे बघून खूप आनंद झाला. फक्त एक त्यात दुरुस्ती व्हावी. 10वीच्या बॅचला शिकणारे शिक्षक तुम्ही बोलावलेच पण 5वीला तुम्ही कोणतरी 96-97ला या शाळेत आला असेल, कोणी 8वीला आला असेल. त्या वेळेला असणाऱ्या सर्वच शिक्षकांना जसं आपण प्राथमिकच्या आणि बांधव सरांना सुद्धा बोलावलंय तसं त्याही शिक्षकांना बोलावलं तर त्या 10वीचं म्हणजे काही श्रेय सगळं नाही, पहिलीपासून श्रेय आहे सगळं.
तर पाटील सरांनी सांगितल्या पद्धतीने एक ग्रुप तयार करा. मी शिंदेवाडला 2 वेळा गेलो. गेल्या वर्षी शिंदेवाडला असा मेळावा झाला, 4 वर्षापूर्वी झाला. त्यांनी असेच ग्रुप तयार केले आणि त्यात प्रत्येक जण कुठं काम काय करते त्याची ओळख, की आपल्याला कुठेही आपण आलो गेलो तरी निश्चितपणानं त्याचा उपयोग होतो. आज या ठिकाणी आपण बोलावलं, निश्चितच आपण प्रत्येक जण आज या धावत्या जगामध्ये आपल्या आपल्या व्यवसायात मग्न आहोत. त्यातनं कुठेतरी त्या टेन्शन मधनं विरंगुळा मिळण्यासाठी परत आपण एकत्र येऊन आपल्या आठवणी जाग्या करण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे. आता मॅडमने शिक्षण पद्धतीबद्दल थोडं सांगितलं. पूर्वीचं शिक्षण, आजचं शिक्षण, प्राथमिक जिल्हा परिषद शाळाला नावं ठेवतात. मॅडम नावं कोण ठेवतात त्या शाळांना? शासन यंत्रणा पहिल्यांदा त्याला जबाबदार आहे. त्याला हा शासनाचा खर्च जो होतो तो कमी करायचा याच्यावर, आणि खाजगी शाळा, इंग्रजी माध्यम शाळा यांना कुठेतरी प्रोत्साहन द्यायचं. इथला खर्च कमी करून ती कोणीतरी शिक्षण वर्षी, कर्मवीर पाटलासारखे शिक्षण वर्षी वेगळे, पण हे स्वयंघोषित शिक्षण वर्षी. कर्मवीर पाटलांनी स्वतःच्या पत्नीच्या अंगावरचे 80-90 तोळे सोनं विकून रयत शिक्षण संस्था उभा केली. पण आजचे शिक्षण वर्षी माझ्या बायकोच्या अंगावर 10-5 तोळं आणखी कसं यातनं मिळत असे म्हणणारे शिक्षण वर्षी हे या प्राथमिक शिक्षणाला, शाळेला नावं ठेवतात. त्यांच्या अनेक कामाचा बोजा, मूळ काम सोडून दुसरीच कामं त्यांच्यावर लादण्याचा जो प्रकार होतोय, त्यामुळे खरं तर आपलं हे शैक्षणिक क्षेत्र थोडंसं बदनाम होतं. शिक्षक कमी पडत नाहीत. खरं तर बालवाडीपासून शासनानं चांगल्या सुविधा द्यायला पाहिजे. महाविद्यालयाला प्रचंड निधी दिला जातो, पण बालवाडीला काय दिला जात, प्राथमिक शाळेला काय दिला जात नाही. तिथं त्यांच्या सुविधा, इमारती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायला हवेत. निश्चितपणानं प्राथमिक शाळेतली मुलं आजही अनेक अधिकारी झाले ते प्राथमिक शाळेत आलेले जास्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलेले हे विद्यार्थी जास्त अधिकारी झालेले. पूर्वी गुरुकुल पद्धती होती जुन्या काळातली. गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यायचं. पुन्हा या जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या, प्राथमिक शाळा झाल्या, मध्ये सोशल मीडिया आलं, मोबाईल आलं, आणि आता इथून पुढं तर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता खूप मोठी स्पर्धा आहे आपल्या मुलांना. दुरावतोय आपण. मूळ शिक्षण, नाती, भावना यापासून कुठंतरी कृत्रिमकडे आपण चालतोय. पण इलाज नाही झाला. त्यात टिकायचं असेल तर आपण आपल्या मुलांना निश्चितपणानं त्यामध्ये पटाईत करावंच लागेल. मग त्या अधिकारी असेल किंवा शेतीमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. शेतीपासून उद्योगापर्यंत, नोकरीपर्यंत सगळीकडे रयतवाडी तो पासून AIचा राबवलं जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा त्याची शिबिरं, चर्चासत्र, मार्गदर्शन, शिक्षक ट्रेनिंग हे सगळं झालं. गरज आहे, पण भावना शून्य होऊ नये एवढंच त्यातलं एक अपेक्षित आहे. आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलावलं, निश्चितपणे आनंद वाटला. एक कविता आहे. अनेक वर्षांनी एका गुरुला एक शिष्य भेटला आणि तो शिष्य त्या गुरुजवळ जाऊन म्हणतोय, सर ओळखलं का मला? आता सगळेजण तुम्ही उभा समोर आहात, पण एकही चेहरा आठवत नाही. त्यावेळेला तुम्ही काय नागरिकता केला असेल, दंगामस्ती केली असेल, शिक्षा झाली असेल, कोण वाढ असेल, कोण प्रामाणिक असेल, जे काय असेल ते ते वय असेल, त्याच्या वयात गोष्टी होत असतात, करायच्या असतात. योग्य वळणावर आपण येऊन पोहोचत असतो आणि आज त्याचं निश्चितपणे फळ आपल्याला मिळालेलं आहे. मी येत असताना काही अनुभव आहे आणि पालक सभा घ्यायची. विद्यार्थ्यांची पालक सभा भरपूर पालक घ्यायचे, त्या इमारतीच्या स्लॅबवर घ्यायचे. त्यावेळेला एक शिक्षक पालक यायचे, त्यांचा मुलगा येत होता, ते शिक्षक दुसरीकडे होते. 1-2 महिन्याला गंमत अशी झाली की त्यांचीच तक्रार असायची की शाळेत असं होत नाही, तसं होत नाही, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि तर सगळं करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत होतो. काय वाटलं मला माहित नाही, पण 3ऱ्या सभेला त्यांनाच अध्यक्ष केले. त्यामुळे पालकांना पुन्हा तक्रार यायला लागली, बस रे, सगळं चांगलं चाललंय.
मी असंही अनुभव या ठिकाणी ते आमचं काम सोपं केलं त्यांनी, त्याला अध्यक्ष केलं. गॅदरिंग सुद्धा आपण त्या इमारतीसमोर घेतली. मला काही जणांनी सांगितलं होतं तुम्ही धाडस करताय म्हणजे हे कायदा चांगला होईल, अमको होईल, तमको होईल. काय होत नाही म्हणजे सगळे आपल्या कल्पना असतात. आपण जर व्यवस्थित केलं तर चांगल्या पद्धतीनं जे करायचंय ते करण्याचा आपण प्रयत्न केला. मला मी बोललो की ते एक शिष्य गुरुला म्हटला की सर ओळखतात का मला, ती कविता लिहिली याच्यामध्ये शेवटच्या 2 वळी त्याच्या. तो आपल्या गुरुला शिष्य म्हणतोय सर ओळखतात का मला, मोडून पडला संसार पण नाही मोडला पाठीचा कणा, सर पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा, तेच काम आम्ही केलंय. आपण जे बोलावलं, सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. खरं तर सरांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये जी सूचना मांडली त्या सूचनेचं पालन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. हे 2रं वर्ष आहे. पुढच्या वर्षी ज्यावेळी 3रं वर्ष येईल त्यावेळी या कार्यक्रमापेक्षा चांगला बहरदार कार्यक्रम करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. यानंतर आजच्या या कार्यक्रमामध्ये मगाशी सांगितलं की आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य आणि एक वेगळं आगळं वैशिष्ट्य म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे. सन्माननीय टोंगळे मॅडम यांचा अभिष्टचिंतन सोहळा वाढदिवस आहे आणि आपण तो सर्वजण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करणार आहोत. तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रार्थना सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. मी मॅडम या ठिकाणी आपण गेट टुगेदर घेतले चांगलंच आहे, पण अजून आपण शाळेकडे आलं गेलं पाहिजे. पूर्वीची शाळा काय, आजची शाळा काय आहे, शाळेत घेतलं किंवा आणि काय गरज आहे. कारण माझे विद्यार्थी हे त्या शाळेचे गुंतवणूक आहे. म्हणजे प्राथमिक शाळेपासून असो किंवा कुटुंबाची, जसा विद्यार्थी शिकतो पाहिजे मोठा होतो ती त्या शाळेची त्या पालकाची केलेली भविष्यातली गुंतवणूक आहे. निश्चितपणानं ती त्या ठिकाणी उपयोगाला यायला हवी. सर्वांनी सुंदर प्रस्ताव या ठिकाणी मांडला आणि आमची इच्छा आहे ते दिवस पुन्हा आठवायचे त्या ठिकाणी बसू. तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी चांगलं उत्तम नियोजन जरूर सरांनी करू आणि जरूर शाळेसाठी सुद्धा एक बंद प्रयत्न करू. त्या त्यांच्या आयुष्यामध्ये आम्ही सुखी आहे. मग मुजनीनगर असेल, ज्ञानदीप क्लासेस असेल आणि रयत शिक्षण संस्था असेल, जरूर आम्ही काहीतरी आमच्या एक खारीचा वाटा म्हणून भविष्य काळामध्ये या गोष्टीचा आम्ही सर्वजण मिळून विचार करून तो निर्णय घेऊ. यानंतर मी या ठिकाणी आमच्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे मॅडमांचा वाढदिवस आहे. मॅडमांना आणि आमच्या देशमुख मॅडमांना विनंती करतो दोघींनी पुढे आणि सगळ्या मुलींनी उभारून या ठिकाणी केक कापा असं आहे. सामान्य टोंगळे मॅडम त्यांचा हा अभिष्टचिंतन सोहळा. खरं तर या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला म्हणजे पुरंदराची दिव्यता, रायगडाची भव्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्याला सुरुवात करतो. दीर्घ आयुष्याची प्रार्थना आपण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करतो. धनाजी बोलणे आपल्याला विनंती आपण चालू करा. जोरदार कार्यक्रम स्वागत करूया. यानंतर या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्वांचं फोटो सेशन आपल्या बाहेर करूया आणि त्याच्यानंतर मी सर्वांना विनंती करतो सर्वांचे स्नेह भोजनाचा पहिल्यांदा फोटो त्या ठिकाणी पुढे आपण हॉटेलच्या पुढे सर्वजण बसून सर्वांचे फोटो काढू आणि सर्वांचं भोजनाची व्यवस्था पलीकडे हॉटेलला केलेली आहे. आपण सर्वांचे बसून पण सर्वात अगोदर आता आभार प्रदर्शन मानून सर्वांनी फोटो सेशन पोहोचायचं. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होतोय. तत्पूर्वी बाबा बोरकरांच्या कवितेच्या ओळीतील देखणे पण
आपल्या सर्वांना लाभावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोर देवा सावळे या मोल नाही फारसे. त्याचे डोळे देखणे जे कोंडी ती साऱ्या नभा, ओवाळी ती दुःखे जगाची सांडी ती नेत्रप्रभा. देखणे ते ओठ ओविती मुक्ता फळे, आणि ज्यांच्या नागवाने सत्य होते कोवळे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोळे, मंगलाने गंगले रे सुंदराचे सोहळे. देखणे ती पाऊले ध्यासपंथे चालिती, वाळवंटा तुम्ही सुद्धा स्वस्ती पदवी रेखिती. अशा पद्धतीचं देखणेपण व्यासपीठावरील आमच्या सर्व सन्मान्य गुरुवर्यांना लाभावं आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. आणि यानंतर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी विनंती करतो. आदेश सर्वांनी पुस्तकं घेऊन जायचे. आणि दुसरी गोष्ट, सर्वांसाठी आंब्याचं झाड पण आणलेलं आहे, सर्वांनी ते सोबत घेऊन जायचं. ते जूनमध्ये कुठं पण लावा, आपल्या मैत्रीची आठवण सांगण्याचं बदल. आणि आंबे झाला आम्हाला पण बोलवा. यानंतर आता धन्यवाद. काय झालं की मी राहिला मंगळवेढ्याला, मिसेस गेली नगरला. सांगोल्यामध्ये सगळे कपडे होते आणि त्यांनी अचानक सांगितलं की नाही पांढरा शर्ट घालून यायचंय. आपला काढला ना, बाकीचे शर्ट आहेत. बऱ्याच गोष्टीमधून आज आपण हा कार्यक्रम एक हसत खेळत एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम हा आयोजित केला आहे. आणि ह्याचं सगळ्याचं श्रेय आहे. म्हणजे सर सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला असं वाटेल की इथं का कार्यक्रम घेतलाय, शाळेत का कार्यक्रम घेतला नाही, तर ह्याच्या पाठीमागचं एक मोठं कारण आहे की वडील जर येतील ही अपेक्षाच कोणाला नव्हती. मग कुठेतरी आपली 20-30 जण येतील, सोशल मीडियावर तेवढंच आपण टाकलेलं आहे. आणि बघूया यावेळेस आपण हा कार्यक्रम घेऊया. पहिल्या वेळेस कार्यक्रम सत्संगच्या कार्यक्रमामध्ये एकत्रितरित्या यायचा कार्यक्रम घेतला, दुसरा कार्यक्रम इथं झाला, पण तिसरा कार्यक्रम हा जंगी प्रोग्राम आपण आपल्या न्यू स्कूलच्या प्रांगणामध्ये असा कार्यक्रम घेऊन की तो भूतोन भविष्य असेल अशा पद्धतीचा. म्हणजे आज आपण एकत्रित येतोय ह्याच्या पाठीमाग आपली शाळा, आपले गुरुजन, आपले आई वडील आणि आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा एकत्रित सहभाग आहे. पण कर्मवीरांना जेव्हा एक गोष्ट अशी होती की कर्मवीरांना चालत होते आणि कर्मवीरांनी असे चालताना की त्यांचा पांड्या म्हणून त्यांचा एक विद्यार्थी होता, त्याला आपण पीजी पांड्या, पीजी पाटील सर असं पण आपण म्हणतो. तर जेव्हा ते चालत होते तुम्हाला माहिती असेल की सगळ्यांना शिक्षण दिल्याशिवाय मी कधी चप्पल घालणार नाही असा एक प्रण कर्मवीरांनी त्यावेळेस केला होता. तर त्या पांड्याला घेऊन ते चालले होते आणि अनवाणी पायाने चालत असताना कुठेतरी पायात रुतायला लागले म्हणून ते एका ठिकाणी बसले, एका झाडाखाली बसले. आणि पांड्याला ते म्हणतात, ते पीजी पाटील सरांना ते म्हणतात, अरे पांड्या मी आता जरा डोळा लागेल माझा, तू तेवढे काय माझ्या पायात रुततंय ते बघ. पण हे जेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्यांचा डोळा लागला ते झोपी गेले. झोपी गेल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा ते उठतात तेव्हा त्या पीजी पाटील सरांच्या डोळ्यातून अश्रू पडत असतात आणि ते त्यांच्या पायावर पडत असतात. ते म्हणतात पायाला काय लागायला लागले, तर तो पांड्या असं म्हणतो की पीजी पाटील सर असं म्हणतात त्यांना की अण्णा की तुमच्या पहिल्या पायामध्ये 28 काटे रुतलेले आणि ते मी काढले बघा. म्हणजे एका पायामध्ये जेव्हा 28 काटे त्यांचे रुतले, दुसऱ्या पायामध्ये किती काटे रुतले असतील. आणि अशा माणसांच्या संपर्कात राहून, अशा गुरुजनांच्या संपर्कात राहून आपण एक वेगळ्या पद्धतीचं काम करतोय. म्हणजे कोण कोण काय करतोय हे सांगायला सुद्धा आज कमी पडतंय. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी जण कामं करतायत. पण हेच गोष्टी युगे 28 विटेवरी पाय उभा या विठ्ठलासारख्या गोरगरिबांच्या शिक्षणासाठी पायास 28 काटे घेऊन कर्मवीरांना हेच आमचे विठ्ठल आणि गोरगरिबांच्या भोकेल्या पोटासाठी, गोरगरिबांच्या भोकेलेल्यांसाठी त्यांचे स्वतःचे मंगळसूत्र ठेवणाऱ्या आपल्या लक्ष्मीबाई अशा विठ्ठलाच्या पायात काटे घुसले. कारण माझ्या महाराष्ट्रातील एक पोरगा पोरगी शिकत नाही तवर मी पायतान घालणार नाही आणि डोक्यावर पागट सुद्धा घेणार नाही. आणि माझ्या
दाढीमध्ये सगळ्यात जास्त केस असतील तेवढी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत अशी प्रतिज्ञा करून कर्मवीरांना हे आपल्याला एक चांगल्या प्रकारे एक शिक्षणाचं दालन त्यांनी उभा करून दिलं आणि या शिक्षणामधून जो पोरगा बाहेर पडेल जो मुलगी बाहेर पडेल ती आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जरी घरगुती असली तरी ती त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या त्यांच्या गोष्टीमध्ये ही टॉपचीच असेल अशी खात्री आम्हाला सगळ्यांना वाटते. आज आपण इथं आलात सर्व मित्रांना मला माहित आहे तुम्हाला भूक लागलेली आणि हे सांगण्याच्या अगोदर मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितोय की बऱ्याच जणांनी बरेच कार्यक्रम ऐकले असतील तर आपण खेळ पैठणीचा कार्यक्रम तिथे घेणार आहोत. म्हणजे पैठणी सुद्धा आपण आणलेली आहे मुलींसाठी आणि मग मुलं म्हणतात नाही खेळ पैठणीचा होतोय मग आम्हाला काय तर खेळ रेमंडचा सुद्धा कार्यक्रम आपण याच्यामध्ये घेणार आहोत पण जेवण झाल्यानंतर. तर मुख्याध्यापक पवार सर, पाटील सर, डोके सर, लोखंडे सर, बरबरे सर, बरगंडे सर, डोंगळे मॅडम, देशमुख सर, वरपुटे सर, आगाते सर, शिंदे सर, अनिल देवकर सर, भानवसे सर, भुजबळ सर आणि बोम सर यांनी देशमुख मॅडम तर त्या सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमचा मान राखून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि एकदा डोळे भरून बघण्यासाठी इथं त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो. आणि आपण आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून पुढच्या कार्यक्रमाला ह्याही पेक्षा जास्त उपस्थिती आपल्याला दर्शवायची आहे आणि याही पेक्षा चांगला कार्यक्रम मोठा कार्यक्रम आपल्याला वेगळ्या जातीवरचा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या गुगल मीट्स किंवा बाकीच्या गोष्टी करणार आहोत. तर पुढच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा तुम्हाला येण्यासाठी एकदा मी विनंती करतो आणि सर तुमचे असेच आशीर्वाद आमच्या पाठीमागे सदैव राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही ही जग लवकरच पादाक्रांत करू. प्रत्येक देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ही पोरं दिसतीलच एवढी अजून एकदा लागतं. आणि सर्वांना आमच्या शिक्षकांना दीर्घायुष्य लाभो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. तेरा मिलना वे सजना एक अजब करिश्मा सानू तेरा मिलना